हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तिरंगा आमच्या वावरात, शक्तीपीठ नको शिवारात हे अभिनव आंदोलन करून शेतकऱ्यांनी ज्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा झेंडा उभारून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साजनी व निमशिरगाव येथील शिवारात स्वातंत्र्यदिनी आंदोलन केलं. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना व तो तोट्यात चाललेला असताना देखील राज्य सरकारकडून अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या व राज्यातील जनतेच्या माथी मारला जात आहे. या महामार्गामुळे पुढील जवळपास 90 वर्षाहून अधिक काळ जनतेला टोल भरावा लागणार आहे. मुठभर उद्योगपतींना व त्यांच्या व्यवसाय वृद्धीला डोळ्यासमोर ठेवून हा महामार्ग करण्याचा घाट सरकारकडून केला जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी लगावला. कॉम्रेड गिरीश फोंडे बोलताना म्हणाले, देशातील सामान्य नागरिकांच्या वर कराचा व टोलचा बोजा टाकून मोदी फडणवीस सरकारने बेजार केला आहे. देशातील शेतकऱ्यांच्या मनगटात मोदी सरकारला झुकवण्याची ताकद शेतकऱ्यांनी दाखवून दिली आहे. यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी वज्रमूठ केली असून हा लढा यशस्वी करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. यावेळी साजनी गावचे सरपंच शिवाजी पाटील, बीडी पाटील, शिवगोंडा पाटील, अरुण मगदूम, कृष्णात मसूरकर तसेच निमशिरगाव येथील माजी सरपंच शिवाजी कांबळे, शांताराम कांबळे, सुधाकर पाटील, विक्रम चौगुले, दिनकर पाटील यांच्यासह दोन्ही गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर.